या सर्वांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। आमची आपल्या सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर आपण जिल्हा कार्यालयामध्ये बेरोजगार लोकांना तबाला मिळण्यासाठी पाठपुरावा करावा आणि त्या गोरगरीब नागरिकांचा आपण समस्या निवारण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं। आपल्या सर्वांचं या परिषदेच्या वतीनं घसाडी पारधी हा समाज आजही एक टायमाच्या नोकरीसाठी संघर्ष करत आहे। हा संघर्ष थांबवला पाहिजे, या लोकांना सगळं शिकवलं पाहिजे। आपला न्याय हक्कासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे या महाराष्ट्राच्या सरकारला आपला जबाब भेटवला पाहिजे। आपला धनाचा ज्ञानाचा साठा सुद्धा आहे, हा साठा आपण मिळवण्यासाठी बाजूला सांगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानामध्ये कलम 1 पासून ते 32 पर्यंत अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य आणि हाताला उद्योग सर्वांना विनंती आहे खाली बसून द्यायचं। सर्वांना विनंती आहे खाली बसून घ्या। सर्वांना विनंती आहे बसून घ्या। सर्वांना विनंती आहे की बसून घ्यायचं। कृपया सर्वांनी सहकार्य करा। आपण आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला उस्मानाबाद जिल्ह्यातील जे मागासवर्गीय गावात बसलेला जातीवादी सरपंच त्याचं शिष्टमंडळ गावातल्या नागरिकांना कमाला हक्क देण्यास नकार देतात। 40 वर्षामध्ये कामं करताना त्या योजनेवर मात्र 1 रुपयाचा इम्पी नसतो, 1 रुपयाचा निधी नसतो। हे आपल्या इथे उभारलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहित आहे। दादासाहेब सबलीकरण योजना, ज्यांना आपण कर्मवीर दादासाहेब गायकवाड म्हणतो, ज्यांच्या नावानं या महाराष्ट्रातल्या भूमिहीनाला प्रत्येक माणसाला भूमिहीन माणसाला शेती द्यावी, तो कसून आपल्या परिवाराची उपजीविका भागवेल हा उद्देश ठेवला। लाखो करोडो रुपयाच्या जाहिराती महाराष्ट्रात केल्या। मुख्यमंत्र्यांना स्वतःचे कित्येक फोटो पुस्तकावरती छापले, परंतु या जिल्हाधिकारी साहेबांना तुम्ही जाऊन विचारा, स्वतःच्या संबंध लोकप्रियतेसाठी वेगवेगळ्या प्रकारची महामंडळ स्थापन करत अनुसूचित जाती आणि जमातीचा पैसा जो विकास निधी आहे तो वेगवेगळ्या योजनेवर वर्गीकृत करून इथल्या महाराष्ट्रातल्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांना भोके कंगाल करण्याचं काम सध्या या महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे। शिंदेचं करायचं काय, शिंदेचं करायचं काय आणि शरद पवारचं करायचं काय आणि अजित पवारचं करायचं काय। हे अजित पवारचं करायचं तरी करायचं नाही, हे अजित पवारचं करायचं काय, करायचं काय। आंबेडकर संवैधानिक न्याय हक्क अधिकार परिषद नागरिकांच्या वतीनं उस्मानाबाद शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थि पूर्णा धाराशिव येथून या समितीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या समस्याला घेऊन या मोर्चाचं आयोजन केलं आणि हा मोर्चा उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आलेला आहे। या मोर्चाच्या माध्यमातून उस्मानाबाद शहरातील प्रत्येक गरजू भोगवतदार नागरिकाला कमाला हक्क मिळावा
जिल्हाभरातील जे गरजू आहेत त्यांना मालकी हक्क देऊन वेगवेगळ्या योजना त्यांना मिळाव्यात यासाठी एक मागणी आहे. दुसरी महत्त्वाची मागणी अशी आहे की जो शहरी आणि ग्रामीण भागावरती ग्रामीण भागामध्ये घरकुल योजना राबवली जात आहे, तिच्यामध्ये कमालीचा अंतर आहे. शहरासाठी 2,75,000 रुपये आहेत आणि ग्रामीणसाठी 1,20,000 रुपये आहेत. ही तफावत आपण भरून काढली पाहिजे, कारण आपणच GST लावून सगळ्या वस्तूंची महागाई करून ठेवलेली आहे. त्यामुळं आम्ही असं म्हणत आहोत की शहर असो किंवा ग्रामीण भाग असो, प्रत्येक घरकुलाच्या लाभार्थ्याला 5 लाख रुपये द्या. त्याचबरोबर उपकेंद्रामध्ये उस्मानाबादच्या उपकेंद्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा, कमान उभारावी. त्याचबरोबर जो निधी राज्यातल्या अनुसूचित जाती आणि जमातीचा, त्याचबरोबर अपंगाचा हा निधी पूर्ववत त्या विभागाला देण्यात यावा. तसेच या राज्यातील स्थानिकच्या ठिकाणी ज्या बौद्धांची अस्मिता असलेल्या ज्या लेण्या आहेत, या लेण्यावरती अतिक्रमण मोठ्या प्रमाणात होत आहे. ते अतिक्रमण रोखण्यात यावं. अशा महत्त्वाच्या समस्यांना घेऊन आजचा हा मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या, तात्काळ नोकरभरती सुरू करा, कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करा, अशा अनेक मागण्या आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या. जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना हे निवेदन पाठवण्यात येणार आहे आणि अगदी 4-5 दिवसानंतरच या ठिकाणचं जे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर संवैधानिक न्याय हक्क आणि अधिकार परिषद जी आहे, या 2-4 दिवसानंतर एक शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला या निवेदनाच्या कॉपी घेऊन जाणार आहेत आणि त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे.